गुड मॉर्निंग, मी शशी मराठे आणि हे आहे आपलं मॉर्निंग ब्रेकफास्ट बुलेटिन सलाम महाराष्ट्र। नमस्कार, मी वसुंधरा भागवत। सलाम महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि या सगळ्यांना माहिती आहे की स्वामी विवेकानंदांची जयंती आणि ती जयंती म्हणजे युवक दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यासाठी शची आपल्या सोबत आहे आणि अशा 3 तरुण मुलांशी ती बोलणार आहे ज्यांनी आपल्या जिद्दीच्या भरोशावर खूप काही करून दाखवलेलं आहे। त्यांना यशवंतराव चव्हाण क्रीडा पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण स्मृती युवा पुरस्कार मिळालेले। आपण शचीशी बोलणार आहोत, पण सुरुवातीला या बुलेटिनच्या हेड। विवेकानंदांनी म्हटलं होतं, उत्तिष्ठित जाग्रत प्राप्यवरा निबोधत, उठा जागे व्हा आणि कामाला लागा। तरुणांवर स्वामी विवेकानंदांचा खूपच विश्वास होता आणि जे 100 तरुण जरी मला दिले तरी संपूर्ण जग मी बदलवून टाकू शकतो असं त्यांनी म्हटलं होतं। आज युवक दिन आहे, त्यांच्या जयंतीनिमित्त तो युवक दिन साजरा केला जातो। शची मराठे आपल्या सोबत आहे आणि शची सोबत लतिका माही आहे जी वेटलिफ्टर आहे आणि अपंगत्वावर मात करून ती इथपर्यंत पोहोचलेली आहे। सोबत परेश जयश्री मनोहर आहे ज्याला यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार मिळालेला आहे सामाजिक सेवेबद्दल। आणि याशिवाय हंसराज पाटील आहे की ज्याला सेरेब्रल पार्सी झालेला असून सुद्धा त्यांनी स्विमिंग मध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे। या तिघांशी आपण बोलणार आहोत। आज दुपारीच यांना या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे, यशवंतराव चव्हाण स्मृती युवा पुरस्कारांचं। शची, त्यांना विचारशील की हे ग्रामीण भागातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेली ही मुलं आहे, आज काय भावना आहे यांच्या या निमित्तानं? वसुंधरा, सगळ्यात गंमत तुला सांगायला मला आवडेल की हंसराज पाटील जो आहे तो नेहमी मुंबईला येतो, तो त्याची वेगवेगळी बक्षिसं घेण्यासाठी। आतापर्यंत जवळजवळ 3 ते 4 वेळा तो मुंबईला आलाय आणि प्रत्येक वेळी बक्षीस घेण्यासाठी आलाय। हीच मुंबईची आठवण आहे हंसराजच्या मनात। काय कसं वाटतं प्रत्येक वेळी मुंबईला येताना? प्रत्येक वेळी जेव्हा मुंबईला येतो त्यावेळी काहीतरी नवीन वाटतं की नवीन काहीतरी अवॉर्ड आहे किंवा मुंबईमध्ये काही काही चेंजेस झालेत आता एवढ्यात, जे काही मुंबईने स्पीड दाखवलंय ते मला पाहायला फार आवडतं। मग मी वाट पाहत असतो की कधी मला अवॉर्ड मिळतं, कधी मुंबईला जातो याची वाट पाहतो। बरोबर, मुंबई बरोबर तुझं पण जे फायटिंग स्पिरिट आहे ज्याने तुला आजपर्यंत इथवर पोहोचवलंय। मला सांग, स्विमिंगची तुझी सुरुवात कशी झाली? म्हणजे नॉर्मली जे स्टेट लेवलवर किंवा नॅशनल लेवलवर खेळतात खेळाडू, खूप लहानपणापासून त्यांना अगदी जाणीवपूर्वक वाढवलं जातं, पण तू वयाच्या 15व्या वर्षापासून स्विमिंग करायला लागला आणि ते देखील तुझ्या एका थेरपीचा, तुझ्या ट्रीटमेंटचा एक भाग होता म्हणून। तर जर एक थेरपी तर तुझी करिअर मध्ये कशी काय बदलली त्याच्याबद्दल सांग। ऍक्च्युअली मी जेव्हा 4 वर्षाचा होतो डॉक्टरने सजेस्ट केलं होतं की ॲक्वा थेरपी कर की जेणेकरून तुझ्या पायांना स्ट्रेंथ येईल, पुढे मसल स्ट्रॉंग होतील। तर मी ती सुरू केली आणि असं करता करता मला त्यातनं आवड निर्माण झाली। आणि 10वीत असताना मला कळलं की अपंगांच्या पण स्पर्धा होतात पोहण्याच्या आणि त्यात मला तसा चान्स मिळाला आणि मग मी 2002 मध्ये ग्वाल्हेर इथं नॅशनल खेळलो, माझी पहिली नॅशनल आणि स्विमिंगची तिसरी नॅशनल होती आणि त्यामध्ये मला 3 गोल्ड मेडल मिळाले होते। अरे वा, क्या बात आहे। आणि त्याच्यानंतर ते क्वालालंपूर इथे झालेल्या स्पर्धा, म्हणजे ग्वाल्हेर पासून ते क्वालालंपूर इथपर्यंतचा प्रवास कसा होता? काही सांग ना त्याच्याबद्दल, कसं तुला ट्रेन करण्यात आलं आणि एकूणच कसं तुझी कारकीर्द आहे? मी ग्वाल्हेरला मध्ये जेव्हा 3 गोल्ड मेडल मिळवले तेव्हा माझा अभ्यास अजून वाढला आणि मग मी दिल्लीमध्ये जेव्हा दुसऱ्या वर्षी गेलो तिथे मला 3 गोल्ड मेडल मिळाले। नंतर मुंबईमध्ये गेलो, तिथं मला 1 गोल्ड, 1 सिल्वर, 1 ब्रॉन्झ मिळालं। मग कलकत्त्यात गेलो, 2 गोल्ड आणि 2 सिल्वर मिळालेत। मग पुन्हा हरियाणात गेलो, तिथं सगळे सिल्वर मिळाले, ते 3 सिल्वर मिळालेत। आता कलकत्त्यातही 3 सिल्वर मिळालेत मला। पण मला सांग, जेव्हा प्रत्येक वेळी एक बक्षीस मिळतं नवीन, आज देखील तुला एक बक्षीस मिळालंय त्यासाठी तू इथे आलाय, काय भावना असते की खूप आपण कष्ट करतो, मेहनत करतो त्या गोष्टीसाठी, इतके तास तू प्रॅक्टिस करतोस, काय जेव्हा बक्षीस अनाऊन्स होतं किंवा जेव्हा कळतं तो क्षण काय असतो? जेव्हा बक्षीस अनाऊन्स जेव्हा होतं तेव्हा असं तो माझा श्वास मी घ्यायला विसरतो, म्हणजे की नाही बक्षीस मिळालं काही तसं आपण आवाज उभा राहतो की मला बक्षीस मिळालं बाबा, तसं मला ते होतं की मला श्वास मध्ये अडकून राहतो 2 सेकंद की काय, मम्मी विचारते काय झालं, मी श्वास घ्यायला विसरलो, असं होतं मला। ओके, आणि बक्षीस मिळालं त्याचा तर आनंद आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त देशाचं जे प्रतिनिधित्व करायला मिळतं त्याच्यातला आनंद मोठा असतो। बक्षीस मिळो किंवा न मिळो, काय वाटतं? बक्षीस खेळणं महत्वाचं असतं। ऍक्च्युली बक्षीस हा नंतरचा भाग झाला, खेळण्याला जो काही आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो, प्रत्येक इव्हेंटमध्ये तुम्ही जेव्हा पार्टिसिपेट करतात त्यावेळी तुम्हाला जो कॉन्फिडन्स मिळतो तो महत्वाचा असतो। बक्षीस मिळणं चांगली गोष्ट आहे, पण नाही मिळालं तर नाराज होऊ नये, त्यात अजून पार्टिसिपेट करून पुढच्या अजून चांगला ट्राय करावा। मला सांग, तुझी प्रॅक्टिस कशी चालते, दिवस कसा सुरू होतो तुझा?
दिवस सकाळी 5 वाजता सुरू होतो माझा. हा. सकाळी 5ला मी प्रॅक्टिसला होतो. 7 पर्यंत प्रॅक्टिस करतो. नंतर पुन्हा घरी आल्यावर नाश्ता वगैरे करून मग थोडा अभ्यास. सध्या मी एमपीसीची तयारी चालली माझी. तर एमपीसी प्री क्वालिफाय झाल्यामुळे मला मेन्सची तयारी चालली. तर त्यामुळे अभ्यासाला थोडा वेळ द्यावा लागतो. मग क्लास असतो. क्लास झाला पुन्हा लायब्ररी. संध्याकाळी पुन्हा मग 7 ते 8 स्विमिंग आणि मग घरी जेवण करून झोपायचं. बापरे, म्हणजे खूप एकदम भरगच्च कार्यक्रमाने भरलेला दिवस असतो. म्हणजे स्विमिंगची प्रॅक्टिस आहे, त्याशिवाय हंसराज डीफॉर्म देखील झालेला आहे आणि एमपीएससीची त्याची तयारी सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टी तो एकाच वेळी हँडल करतो. सलाम महाराष्ट्रामध्ये आपण त्याच्याशी आणखीन गप्पा मारणार आहोत. आपल्याला परेश आणि लतिका देखील असणार आहेत. पण आत्ता वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत.